जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो काय तुम्ही व्हिडिओ पाहिला तर एडिट करणं एकदम सोपं आहे. आपण एडिटिंग पूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे, त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कॅपकट या ॲपवरती केलेला आहे. तर कॅपकट या ॲपचे प्रो व्हर्जन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि कॅपकट प्रो डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुपर VPN प्रो डाउनलोड करून तो ओपन करून घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला अशा प्रकारे काय करायचं, जी ॲड येईल ती कट करून इथं UK सर्व्हरला सिलेक्ट करून सिम्पली आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. इथं अशा प्रकारे VPN आपल्याला कनेक्टिंग होताना दिसून येईल. तर इथं आपण सर्व्हर कनेक्ट करून घेतलेला आहे. आता आपल्याला पुन्हा यातून बॅक येऊन कॅपकटला ओपन करून घ्यायचं आहे. जी ॲड येईल ती कॅन्सल करून अपडेटला क्लिक करून पुन्हा बॅक यायचं आहे आणि आपल्याला सिम्पली न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्यासमोर इथं इंटरफेस ओपन होऊन जाईल. इथून सिम्पली आपल्याला ॲल्बमला क्लिक करून जे काय आपली मटेरियलची फाईल आहे ती सिम्पली आपल्याला डिस्क्रिप्शनला लिंक मिळून जाईल. ते डाउनलोड करून इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ बघायला मिळेल आणि फोटोमध्ये आपल्याला 3 फोटो अशा प्रकारे इथे बघायला मिळतील. आता आपल्याला काय सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला हा बीटमार्कचा व्हिडिओ इथे सिलेक्ट करून इथं ॲडवरती क्लिक करून व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे व्हिडिओला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन दिसून येईल. त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून इथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला ही सॉन्ग इथं, तर इथं आपण ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून सॉन्ग सेव्ह करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा जो काय व्हिडिओ आहे तो बीटमार्कचा व्हिडिओ बघायला मिळेल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. हळूहळू पुढे जाऊन जिथं आपल्याला बीट 1 असं लिहिलेलं येईल तिथं अशा प्रकारे येऊन सिम्पली काय करायचं आहे, इथं आल्यानंतर आपल्याला एक आपल्या व्हिडिओला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा पुढे येऊन बीट नंबर 2 वरती यायचं आहे, पुन्हा स्प्लिट करायचं आहे. असं आपल्याला आपण जेवढे बीट दिलेले आहेत त्या प्रत्येक बीटला इथं जाऊन व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचं आहे. आपण सगळ्या बीटला इथे व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे. आता आपण सगळ्या बीटला व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली आपल्या पहिल्या लेअरला क्लिक करून इथं आपल्यासमोर खाली ऑप्शन दिसून येतील. इथं आपल्याला रिप्लेसचं ऑप्शन बघायला मिळेल. इथं आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शनला इथं क्लिक करायचं आहे. रिप्लेसला क्लिक करून सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, फोटोमध्ये येऊन जो आपण तुम्हाला डेमो फोटो दिलेला आहे तुम्ही ॲड करू शकता किंवा तुमचाही फोटो तुम्ही ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला फोटो ॲड करून काय करायचं आहे, तो फोटो फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला इमेज हे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. या जागेत तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करू शकता. परत आपल्याला पुढचे इमेज लिहून सिम्पली सेम आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा इमेज रिप्लेस करून जे काय आपलं इमेज आहे ते सिम्पली आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं आपण अशा प्रकारे ॲड करून ते इथंच फुल स्क्रीन जे स्क्रीनला ॲडजस्ट करून घेणार आहे. असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी बीटला व्हिडिओ स्प्लिट करून तो इथं रिप्लेस करून घ्यायचा आहे. तर इथं आपण सगळे व्हिडिओ जेवढे काय बीट्स आहेत ते प्रत्येक बीटला स्प्लिट करून इथं आपण व्हिडिओ इमेज ॲड केलेला आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळेल की इथं आपल्या व्हिडिओला क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनला सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं लोडिंग होताना दिसून येईल. आधी आपल्याला सिम्पली इफेक्टला क्लिक करून इथे व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि हॅलो ब्लर हा इफेक्ट सिम्पली आपल्याला ॲड करून याची लेंथ आपल्याला पहिल्या इमेजच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या इमेजला यायचं आहे. इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला यायचं आहे. इथं कॉम्बोवर क्लिक करून आपल्याला इथं पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा इथं आपल्याला पुढं स्क्रोल करत जाऊन अशा प्रकारे पुढचं जे काय आपली इमेज आहे त्याला क्लिक करून इनमध्ये यायचं आहे आणि आपल्याला रॉक व्हर्टिकल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या इमेज आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हे ॲनिमेशन ॲड करून टायमिंग फुल करून येतो ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या इमेजला आपल्याला सेम काय करायचं आहे, इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. पुन्हा कॉम्बोवरती यायचं आहे. पेंड्युलम 1 ॲड करून पुढच्या इमेजला येऊन पेंड्युलम 2 ॲड करायचं आहे. हे ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे आपण इथं पेंड्युलम 2 आधी ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू पुढे यायचं आहे. तर इथं पेंड्युलम 2 आपण ॲड करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या इमेजला येऊन बाउन्स 1 हा इफेक्ट जो काय आहे तो इथं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला येऊन इनमध्ये यायचं आहे. इथं आपल्याला परत रॉक व्हर्टिकली ॲड करून घ्यायचं आहे. याच्या पुढच्या इमेजला रॉक हॉरिझॉन्टली हे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. परत पुढच्या इमेज जाऊन सिम्पली आपल्याला पुन्हा कॉम्बोवरती येऊन इथं आपल्याला हळूहळू पुढं स्क्रोल करत जाऊन 3D कार 2 नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. तर आपल्याला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या इमेजला जाऊन 3D कार्ड 1 हे ॲनिमेशन आपल्याला पुढं बघायला मिळेल. ते सिम्पली आपल्याला 3D कार्डच्या 2च्या पुढंच बघायला मिळेल. ते सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. परत आपल्याला पुढच्या इमेज लिहून 3D कार्ड 3 असं आपलं ॲनिमेशन 3D कार्ड 1च्या पुढं बघायला मिळेल. ते सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या इमेज लिहून इनमध्ये यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा एकदा रॉक हॉरिझॉन्टली हे ॲनिमेशन ॲड करून पुढच्या इमेजला यायचं आहे. इथं आपल्याला रेक्टँगल आउट हे ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. पुढं जाऊन ते सिम्पली आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सगळ्याचं प्लॅनिंग आपल्याला इथं फुल करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या इमेजला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा इनमध्येच जे काय आपलं डायनॅमिक कंपोजिट हे ॲनिमेशन आहे ते सिम्पली ॲड करून आपल्याला इथं फुल टायमिंग वाढवून घ्यायचं आहे. परत पुढच्या इमेज लिहून कॉम्बोवरती यायचं आहे. पुन्हा पेंड्युलम 1 ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या इमेजला परत पेंड्युलम 2 ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सिम्पली थर्ड इमेजला जे काय आपलं थर्ड इमेज असणार आहे थर्ड इमेजला आपण बाउन्स 1 ॲड करून घेतलेला आहे.
पुन्हा आपल्याला पुढच्या इमेज देऊन पुन्हा एकदा इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली आणि रॉक हॉरिझॉन्टली हे दोन इमेज आपले ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे पुढे यायचं आहे. पुढे येऊन सिम्पली आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. त्याआधी आपल्याला मित्रांनो ॲनिमेशनला क्लिक करून जे काय आपलं इनमधलं ॲनिमेशन आहे ते सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं पुढे जायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली इमेजला क्लिक करून इथं आपल्याला एक डुप्लिकेट नावाचा ऑप्शन दिसून येईल. त्याच्यावरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे, इथं येऊन बॅक येऊन ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्याला हेच इमेज पुन्हा एकदा ॲड करून याची लेंथ आपल्याला बरोबर इथपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. आणि इथं येऊन आपल्याला सिम्पली अशा प्रकारे पुढं जाऊन कार्ड रूल हा आपल्याला जो काय आपला इफेक्ट आहे तो इथं बघायला मिळणार आहे. तो सिम्पली आपल्याला ॲड करून इथं ओकेवरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे ॲनिमेशन हे ॲड होऊन जाईल. पुन्हा आपल्याला पुढच्या इमेज देऊन पुन्हा एकदा इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला मॅपल लीफ ह्या ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. ते ॲड करून टायमिंग फुल करून ओके करून घ्यायचं आहे. परत पुढच्या इमेजला येऊन तर मित्रांनो आत्ताच आपण हे लीफचं ॲनिमेशन ॲड केलेलं आहे. तिथंच आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा बॅक येऊन त्या व्हिडिओच्या प्रोजेक्टच्या सुरुवातीला येऊन आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे. तर इथं मित्रांनो आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून बटरफ्लाय नावाचं एक ॲनिमेशन आपल्याला प्रोमध्ये आल्यानंतर बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला ते बटरफ्लाय नावाचं जे काय आपलं इफेक्ट आहे तो सिम्पली इथं हा ॲड करून आता आपल्याला इफेक्टला क्लिक करायचा आहे. इथं आपल्याला ऑब्जेक्ट बघायला मिळेल, त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं ऑल व्हिडिओजला करून घ्यायचं आहे. इथं ऑलरेडी मेन व्हिडिओला असणार आहे, त्यात आपल्याला ऑल व्हिडिओजला करून घ्यायचं आहे. इथं ओके करून घेतल्यानंतर आता आपल्याला पुन्हा पुढच्या इमेजला यायचं आहे. पुढच्या इमेजला येऊन सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला शेक 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून टायमिंग आपल्याला 0.8 सेकंडपर्यंत करून ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा इथं सुरुवातीच्या त्या बीटवरती यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून बटरफ्लाय ड्रीम हा आपला जो काय आपला इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर सर्च करून घ्यायचा आहे. इथं मी इफेक्ट सर्चही करू शकता. अशा प्रकारे आपण इथं व्हिडिओ इफेक्ट सर्च करून घेऊया. अशा प्रकारे बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट आपण सर्च करून बघायला मिळेल की हा इफेक्ट आपल्याला इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, तिथेच पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टला यायचं आहे आणि आपल्याला स्प्लिटच्या ऑप्शनला इथं पुढे जाऊन स्प्लिटची कॅटेगरी ओपन करून इथे आपल्याला ट्राय लेअरचा एक इफेक्ट बघायला मिळेल. तो सिम्पली आपल्याला इथं ॲड करून ओके करून दोन्हीची टायमिंग आपल्याला त्या पुढच्या बीटपर्यंत इथे सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे इमेज ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टला येऊन प्रो इफेक्टमध्ये यायचं आहे आणि हार्ट फ्लॉप हे जे काय आपलं ॲनिमेशन आहे ते ॲड करून इथं आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे. अशा प्रकारे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बटरफ्लाय जो आपला इफेक्ट आहे तो इथं ॲड करून पुन्हा एकदा आपल्याला ऑब्जेक्टला क्लिक करायचं आहे आणि मेन व्हिडिओच्या जागी आपल्याला ऑल व्हिडिओज करून इथं ओके करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला व्हिडिओला क्लिक करून इथे ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला पुढे येऊन फ्लिप बुक हे ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. तर ते आपल्याला ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इथं ओके करून घ्यायचं आहे. तर इथं आपण अशा प्रकारे सगळे इफेक्टेड ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहेत आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, बॅक येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. तर हे जे काय आपलं स्पेशल ओव्हरले आहे ते आपल्याला मटेरियलमध्ये बघायला मिळेल. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्याला हे PNG ॲड करून इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सिम्पली पुन्हा एकदा बॅक यायचं आहे आणि आपलं जे काय इमेज आहे ते इथं आपल्याला अशा प्रकारे PNG वरती इथं कोपऱ्यात ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमचा लोगोही इथे ॲड करू शकता. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.